तर उपलब्ध निधीनुसार प्रलंबित आणि थकीत देयक जी आहेत त्यांचा काय प्राधान्यक्रम असणार आहे. तर मार्च 2023 पूर्वीचे प्रलंबित वेतन किंवा रजा वेतन असेल ते आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी यांचे 7व्या वेतन आयोगाचे हप्ते आहेत, फरकाचे हप्ते आहेत. दुसरा, तिसरा, चौथा जो काही त्यांना देय असेल तो हप्ता आपल्याला द्यायचा आहे. सेवानिवृत्त कर्मचारी यांचे महागाई भत्ता फरकाचे देयक आहे. कार्यरत कर्मचारी यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी फरकांचे देयक आहेत. कोणताही वेतन फरक प्रलंबित असेल त्या वेतन फरकाचे देयक आहे. निलंबन कार्ड सेवा कार्ड झाला असेल त्याच्या वेतन फरकाचे देयक आहेत. किंवा स्टेपिंग अप किंवा प्रमोशन यामुळे वेतन वाढ झालेली असल्यास वेतन फरकाचे देयक आहे. तर अशा पद्धतीने 7 प्रकारचे प्राधान्यक्रम आहे. त्याची कार्यपद्धती पण त्यांनी सांगितलेली आहे. सर्वप्रथम प्रलंबित वेतन, रजा वेतन, देयक तसेच इतर देयके पंचायत समिती स्तरावर आस्थापना लिपिक यांच्या ऑफलाईन पद्धतीने अचूक नमुना 26 तयार करावा. सदर गट शिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने पंचायत समिती लेखा विभागाकडून तपासणी करून सदर देयकावर सहाय्यक लेखाधिकारी यांनी तपासले म्हणून त्यांची स्वाक्षरी घ्यावी. मला वाटतं सगळ्यांचे असे झालेलेच असते, कारण सगळ्यांचे जे काही थकीत वेतन आहे ते मंजुरी झालेलीच आहे. त्यानंतर शालार्थ मधील जी काही क्लेम एंट्री आहे, ब्रोकन पिरियड, आयडीची पेजची कंट्रोल प्रिंट काढणे व त्यासोबत गट शिक्षण अधिकारी व सहाय्यक लेखाधिकारी यांच्या स्वाक्षरी देयकाची झेरॉक्स प्रत जोडून अप्रुव्हल साठी जिल्हा कार्यालयास सादर करावे. जिल्हा कार्यालयाकडून अप्रूव्ह दिल्यानंतर युजर मॅन्युअलचा उपयोग करून शालार्थ वेतन प्रणालीमध्ये सप्लिमेंटरी बिल तयार करून गट शिक्षणाधिकारी यांना ऑनलाईन फॉरवर्ड करायचं आहे. मग बाकीची प्रक्रिया ही नेहमीचे जे बिल आहे त्यासारखीच आहे. मुख्याध्यापक लॉग इनला जाऊन जे बिल आहे तयार होत असते सप्लिमेंटरी बिल, आणि त्याचं इनर ॲक्विटन्स जी काही प्रक्रिया आहे त्यांची जी प्रिंट आहे ती काढायची आहे आणि त्यासोबत गट शिक्षणाधिकारी सहाय्यक लेखाधिकारी यांच्या स्वाक्षरी ऑफलाईन देयकाची मूळ प्रत गट शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करणे. पंचायत समिती स्तरावर शिक्षण विभागामध्ये सदर देयकाचे जतन करून ठेवावे. ज्यावेळेस लेखापरीक्षणाकरिता मूळ देयके प्रमाणके मागवण्यात येतील त्यावेळेस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित गट शिक्षणाधिकारी यांची असेल. गट शिक्षणाधिकारी लॉग इन मधून पंचायत समिती अंतर्गत प्राप्त झालेली सप्लिमेंटरी बिल हे शालार्थ प्रणालीमधून शिक्षणाधिकारी लॉग इनला फॉरवर्ड करावे. काय काय गोष्टी लागणार आहेत, कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत, तर रजा वेतन किंवा प्रलंबित वेतन अदा करण्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांचे आदेश, सदर देयकाचे अचूक विवरणपत्र नमुना 26, सदर देयक यापूर्वी अदा करण्यात आलेले नाही अति प्रदान झाले नाही त्यांचे प्रमाणपत्र, अचूक देयक वित्तीय वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणीबाबत पंचायत समिती लेखाधिकारी यांचे देयकावर तपासले म्हणून स्वाक्षरी. तर अशा पद्धतीची काही आवश्यक कागदपत्र लागतील. सेवानिवृत्त मयत 7व्या वेतन आयोगाचे हप्ते, दुसरा, तिसरा, चौथा यापैकी जो देय असेल तो हप्ता क्लेम सोबत जोडावयाचे आवश्यक कागदपत्रे. 7व्या वेतन आयोगाच्या फरकाचे जानेवारी 2016 ते डिसेंबर 2018 पर्यंतचे विवरणपत्र, सेवानिवृत्ती आदेशाचे झेरॉक्स प्रत, कर्मचारी मृत्यू प्रमाणपत्र, सेवा पुस्तकाच्या वेतन निश्चिती पडताळणी झाल्याच्या पानाची झेरॉक्स प्रत, सदर देयक यापूर्वी अदा करण्यात आले नाही, सदर देयकामध्ये अतिप्रदान झाले नाही यांचे गट यांचे प्रमाणपत्र, देयक अचूक वित्तीय नियमावलीमध्ये असल्याचे तपासणीबाबत सहाय्यक लेखाधिकारी यांची तपासणी म्हणून स्वाक्षरी. अशा पद्धतीचे आवश्यक कागदपत्र लागणार आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे महागाई फरक असेल, क्लेम असेल, त्याचे काही आवश्यक कागदपत्र आहेत. फरकाचे विवरणपत्र आहे, सेवानिवृत्ती आदेशाची झेरॉक्स प्रत आहे, अदा करण्यात आली नाही यासाठी याबाबत गट शिक्षणाधिकारी यांचे प्रमाणपत्र आणि तपासले म्हणून सहाय्यक लेखाधिकारी यांची स्वाक्षरी. अशा पद्धतीचे त्यांनी दिलेले आहेत. कार्यरत कर्मचारी वरिष्ठ वेतन श्रेणी यांचे जोडायचे असेल तर वेतन फरकाचे विवरणपत्र, वेतन देयक नमुना 26,
वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी मंजूर आदेशाची झेरॉक्स प्रत, पडताळणी झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत, अति प्रदान झाले नाहीये गशीयचे प्रमाणपत्र आणि सहाय्यक लेख अधिकारी यांची स्वाक्षरी. इतर कोणत्या काढायचे असेल तर तेच जवळपास इथे दिसत आहे. निलंबन काळाचे असेल, निलंबन काळ असेल, तो सेवा काळ झाला असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला सदर कागदपत्र द्यायची आहे. ठीक आहे, तर हीच प्रोसेस जवळपास सगळ्यांसाठी आहे. यानंतर आपण पेंडिंग बिल फंक्शनॅलिटी इन शालार्थ युजर मॅन्युअल बघून घेऊ आणि मग त्याचं प्रॅक्टिकल बघू. तर हे पत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे पोस्ट झालं होतं. त्यानंतर या सुविधेमधून खालील देयकाचा क्लेम एंट्री शालार्थ मधून करण्यात यावी. ते आता आपण बघितलं. सुरुवातीला शाळेचं जे लॉग इन आहे ते करायचं आहे. सर्वप्रथम ज्या शिक्षकांचे प्रलंबित देयक ते ज्या शाळेत कार्यरत आहेत त्यांचे शाळेचे DDO1 लॉग इनला करायचं आहे. सेवानिवृत्त असेल, मयत असेल, त्यांचे देयक प्रलंबित असेल तर त्यांचे शेवटचे वेतन ज्या शाळेच्या लॉग इन मधून झालेले आहे त्या शाळेवरून मागणी नोंदवण्यात यावी. त्यानंतर लॉग इन केल्यानंतर काय करायचं आहे बघा, रेग्युलर शालार्थ आणि शालार्थ 2.0 या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्हीकडे वेगवेगळे करायचं आहे. आपलं कन्फ्युजन इथे होत असते. तर रेग्युलर मध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, वर्क लिस्ट पेरोल मध्ये गेल्याच्या नंतर बिल ग्रुप मेंटेनन्स मध्ये आपल्याला जायचं आहे. सुरुवातीला बिल ग्रुप मेंटेनन्स मध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन येते. त्या स्क्रीनला ते स्कीम नेम सिलेक्ट करायचं, सब स्कीम सिलेक्ट करायचं. स्कीम नेम जर आपला 173 चा हेड साठी आहे, वन पर्पोजिव्ह ऍक्ट, ते सिलेक्ट केल्याबरोबर इथे एक सब ग्रुप तयार होतो. डिस्क्रिप्शन मध्ये पेंडिंग बिल किंवा सप्लिमेंटरी बिल फॉर जो एम्प्लॉई असेल किंवा त्या एम्प्लॉईचं नाव लिहा, किंवा एका शाळेत जास्त असतील तर पेंडिंग बिल, सप्लिमेंटरी बिल ज्यांचं आहे सेवानिवृत्त, फॉर रिटायर्ड एम्प्लॉई लिहा, किंवा फॉर ज्या कारणासाठी असेल तर ते बिल ग्रुप डिस्क्रिप्शन मध्ये लिहा, म्हणजे आपल्याला तुम्हालाही शोधायला सोपं जाईल. टाईप ऑफ पोस्ट बोथ घ्यायच्या तिथे, NS सोडून बाकीचं सगळं सिलेक्ट करायचं आहे. इज दिस सप्लिमेंटरी बिल ग्रुप, तर येस करायचं आहे त्याला. पण एखादा जर आपल्याकडे सप्लिमेंटरी बिल ग्रुप असेल तर त्यालाच आपण मॉडिफाय करून त्यालाच तयार म्हणजे त्याला डिस्क्रिप्शन चेंज करू शकतो. तर सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सप्लिमेंटरी काय म्हटलेलं आहे या ठिकाणी लॉग इन मध्ये जर रेग्युलर पे बिल साठी उपयोगात असलेला एकच बिल असेल तर स्कीम नेम मध्ये ड्रॉप डाऊन ला क्लिक करून कर्मचारी ज्या लेखाशीर्षामधून वेतन घेतो ती स्कीम निवडावी. यावेळी बाजूला स्कीम कोड बरोबर असल्याची खात्री करायची आहे. जसं की आता इथे हा दिलेला आहे, तर अशा पद्धतीचं ते स्कीम निवडायची आहे. त्यानंतर त्यालाच आपल्याला सप्लिमेंटरी बिल ग्रुपला एम्प्लॉई अटॅच करण्याची आवश्यकता नाही. फक्त इथे हा सप्लिमेंटरी बिल ग्रुप आहे का, तर येस करायचं आहे. ठीक. त्यानंतर जर काही सेवानिवृत्त कर्मचारी झाले असतील तर त्या संदर्भात काय कार्यवाही करायची, त्याचा हा एक डेमो आहे, तो बघून घेऊ आपण. एखादा कर्मचारी असेल ते नियत वयोमानानुसार जर सेवानिवृत्त झाले असतील तर त्यांच्या 7व्या वेतन आयोगाचा जो दुसरा, तिसरा, चौथा हप्ता देणे बाकी आहे त्यावेळेस काय कार्यवाही करायची, तर आपल्याला शालार्थ 2.0 ला जायचं आहे. यासाठी आपल्या सगळ्यांना माहित आहे की इंटरनेट एक्सप्लोरर वर काम नाही करायचं जेव्हा 2.0 आपण वापरतो.
त्यावेळेस क्रोम मोझिला एजचा वापर आपल्याला करता येणार आहे. क्रोम मधून लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीची स्क्रीन येते. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मेडिकल बिल मध्ये आपण ही प्रोसेस बघितलेली आहे. सेम प्रोसेस आहे. इथे जायचं आहे, पेंडिंग बिल युटिलिटी आहे आणि एम्प्लॉई वाईज अलाउन्सेस अँड डिडक्शन ते त्या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर पेंडिंग बिल या टॅबमध्ये एम्प्लॉई वाईज अलाउन्सेस टिप केल्यानंतर स्क्रीनवर शाळेच्या लॉग इनला आज रोजी कार्यरत असलेले पब्लिक सर्व्हिस एंड न केलेले कर्मचारी यांची नावे दिसतात. पण एखादा कर्मचारी ज्यांची सर्व्हिस एंड आपण केली तर त्या व्यक्तीचं नाव इथे दिसत नाही. मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर आपल्याला त्यांचं नाव टाकून सुद्धा किंवा शालार्थ आयडी टाकून त्यांना सर्च करता येईल. शक्यतोवर शालार्थ आयडी असेलच. त्या शाळेच्या मागचे बिल जर आपण बघितले तर त्या बिलावर संबंधित कर्मचाऱ्याचा शालार्थ आयडी दिसतो. तर शालार्थ आयडी टाकल्यानंतर त्यांच्या समोर असं नाव आलं पाहिजे लिहून, तर तेव्हाच ते सिलेक्ट करायचं आहे नाव. आणि सिलेक्ट केल्याच्या नंतर असं त्यांचं शालार्थ आयडी, त्यांचा डीडीओ नेम आणि त्यांचं नाव असं लिहून येणार आहे. जरी संबंधित कर्मचाऱ्यांची शालार्थ सर्व्हिस एंड केली गेली असेल तरी पण. मग संबंधित कर्मचाऱ्याला आपल्याला आवश्यक असलेल्या ज्या काही टॅब असतील तर त्या द्यायच्या आहेत. आपल्याला त्यांना बेसिक एरियर्स द्यायचा आहे, म्हणजे 7व्या वेतन आयोगाचा हप्ता द्यायचा आहे. तर बेसिक एरियर्सचे टॅबला क्लिक करायचं आहे आणि डिडक्शन मध्ये पण कंपल्सरी आपल्याला एक घ्यायचंच आहे. तर आपल्या सगळ्यांना रेव्हेन्यू स्टॅम्प हा घ्यायचा आहे. विथ इफेक्ट फ्रॉम डेट, ज्या दिवशी आपण सदर प्रोसेस करतो ती दिनांक ऑटोमॅटिक येईल. रिमार्क मध्ये ऍज पर रूल असे टाकावे. आपण ज्या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचारी यांचे 7व्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते द्यायचे असल्याने आपण अलाउन्स मध्ये बेसिक एरियाच्या टॅबवर टिक करावे. यामध्ये जर डिडक्शन नसेल तर किमान रेव्हेन्यू स्टॅम्पला टिक करावे व खाली सेव्हला क्लिक करावे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्यानंतर पेंडिंग बिल ब्रोकन पिरियड एंट्री इथे जायचं आहे. एम्प्लॉई वाईज अलाउन्सेस डिडक्शन सेव्ह झाले की पेंडिंग बिल या टॅबमध्ये पेंडिंग बिल ब्रोकन पिरियड एंट्री या टॅबवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याबरोबर अशा पद्धतीची सुविधा दिसेल, ऍड पेंडिंग बिल ब्रोकन एंट्री. केल्यानंतर संबंधित एम्प्लॉई सर्च करायचा आहे. सर्च केल्यावर त्यांची इन्फॉर्मेशन येणार आहे. पेंडिंग बिल ग्रुप जो आता आपण तिकडे तयार केला होता तो इथे दिसणार आहे. काहींचा मागचा इश्यू असा होता की आमच्याकडे पेंडिंग बिल दिसत नाही वगैरे, तर तुम्ही पेंडिंग बिल ग्रुप तयारच केला नाही, त्यामुळे तो तुम्हाला दिसत नव्हता. प्रपत्र टाईप आहे, पेंडिंग बिल टाईप आहे. तर जो सर्व्हिस एंड केलेला एम्प्लॉई आहे तर तो लिहून येणार की या एम्प्लॉईचं सर्व्हिस एंड केलेलं आहे, त्याला कंटिन्यू करायचं का, तर येस करायचं आहे. त्यानंतर बिल ग्रुप निवडावा, जो काही बिल ग्रुप आहे आपल्याला सप्लिमेंटरी बिल ग्रुप. त्यानंतर प्रपत्र 4 हे फॉर सर्व्हिस अँड एम्प्लॉई अँड करंट इयर पे बिल. ठीक आहे. प्रपत्र 4 आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर पेंडिंग बिल ग्रुप टाईप मध्ये डायरेक्टर गव्हर्नमेंट अप्रूव्ड बिल असे निवडायचं आहे. ऑर्डर नंबर या ठिकाणी मंजुरी आदेश व ऑर्डर डेट हे तिथे लिहायचं आहे. त्यानंतर त्यांचं जे ब्रोकन पिरियड एंट्री आहे, 7व्या वेतन आयोगाचा हप्ता देय तो महिना आपल्याला इथे घ्यायचा आहे. जसं की जून 21 असेल, तिसरा हप्ता जून 22 असेल आणि चौथा जून 23 असेल. जो काही देय आहे त्यानुसार तो हप्ता देय आहे तो कालावधी टाकायचा आहे. बेसिक एरियर्स टॅब मध्ये ती रक्कम त्यांची जेवढी होती ती तिथे ऍड करायची आहे. 7व्या वेतन आयोगाचा जो हप्ता द्यायचा आहे तो रिमार्क मध्ये लिहायचा आहे. 7व्या वेतन आयोगाचा दुसरा इन्स्टॉलमेंट, तिसरा इन्स्टॉलमेंट, चौथा इन्स्टॉलमेंट जो काही असेल तो करायचा आणि सेव्ह अँड फॉरवर्ड करायचा आहे.
तर क्लेमसाठी DDO3 यांच्या लॉग इनला बघा, यामध्ये काय, जेव्हा तुम्ही सेव्ह अँड फॉरवर्ड करता तर तो सरळ DDO3च्या लॉग इनला येतं, DDO2च्या लॉग इनला जात नाही. मग DDO2च्या लॉग इनला ते जात नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असणारी जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र DDO3 कडे जमा करायला लागतात. त्यांच्याकडून तुम्हाला व्हेरिफिकेशन मिळेल, अप्रुव्हल मिळेल. अप्रुव्हल मिळाल्याशिवाय आपल्याला तिकडे बिल जनरेट करता येणार नाही. सेव्ह अँड फॉरवर्ड करताना एकदा सेव्ह अँड फॉरवर्ड करायचं आहे, डबल पुन्हा करायचं नाही. तो पुन्हा डबल येईल, दोनदा ते दिसेल. त्यामुळे कृपया काळजीपूर्वक एकदाच सेव्ह अँड फॉरवर्ड करायचं आहे. माहिती बरोबर असल्याची खात्री करून घ्यायची आहे. मग अप्रुव्हल करिता मुख्याध्यापकांनी कंट्रोल P वरील टोकन ID असलेल्या स्क्रीनची प्रिंट काढून त्याबरोबर जे काही त्यांचं सेवानिवृत्तीचा आदेश असेल, जाते वेतन आयोगाचं विवरणपत्र असेल किंवा सेवा पुस्तकाच्या वेतन पडताळणी झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत असेल, ते जिल्हाधिकारी जिल्हा कार्यालयाला सादर करायचं आहे. तर हे सेवानिवृत्तीच्या संदर्भामध्ये होतं. यात काही अडचण आहे का कोणाला? सर, हावर जो नमुना 26 म्हटला आहे हो, तो कोणता आहे? विवरणपत्र जो आहे नमुना 26, ज्यामध्ये आपण त्यांचं जे तुमचं स्टेटमेंट जो आहे ना तुम्ही बनवला आहे, तो नमुना 26 राहील. हा हा, स्टेटमेंट असतो ना प्रत्येकांचा, तो नमुना 26 असतो. हो, नाही, मला वाटलं काही वेगळा फॉर्मेट आहे त्याला. नाही नाही, जे काही स्टेटमेंट बनवतात तोच आहे. तर तो द्यायचा आहे. स्टेटमेंट राहते त्यांचं, प्रत्येकाचं स्टेटमेंट असेल ना. हो, स्टेटमेंट पण ते तर तुमच्याकडे वेगवेगळे राहतात ना त्यांचे यार. वेगवेगळे आहेत का? नाही, म्हणजे फॉर्मॅट वेगवेगळे राहतात ना बऱ्याच स्टेटमेंट मध्ये. बरं, आपण चेक करून घेऊ इथे दिला आहे का काय. नसेल तर पण मला असं वाटतंय की ज्यांचे मंजुरीसाठी ते फाईल मागे बनलेली आहे, ऑफलाईन बिल जे आपण काढत होतो ते नमुना सबमिट बनवतात. हा, ते ऑफलाईनच्या साठी जे बनवतात बिल, सर, हा सर, तो नमुना हा ना पंचायत करावा, तो वाला नमुना हा, सबमिट होतात सर, FTR हो हो, तर स्टेटमेंटला त्यांच्या जोडून स्तरावर बनवतात तो. उपलब्ध होईल ना. हा हा, हो, आपल्या पंचायत समिती स्थळ असतो सर, त्याचे हो, वगैरे ते असतात. ऑलरेडी असेलच त्यांच्याकडे, म्हणजे पेंडिंग बिलचे जे काही त्यांनी तयार केले असतील. आहेत सर, आपल्याकडे आहेत आहे हा, आपल्या पंचायत समिती स्तरावर. बरं, तुमच्याकडे एखादा नमुना असेल तर ग्रुपला टाकून द्या, म्हणजे त्यांना बाकी पडू. नक्कीच सर. हा, ठीक आहे. तर अशा पद्धतीने जवळपास सगळ्यांची कार्यवाही करायची आहे. प्रलंबित वेतनच्याही संदर्भामध्ये सेम प्रोसेस आहे. पहिल्यांदा जो पेंडिंग बिल ग्रुप आहे तो सप्लिमेंटरी बिल ग्रुप आहे, तो तयार करून घ्यायचा आहे. त्यांना आवश्यक असणारे जे काही टॅब असतील, काय काय द्यायचं होतं, त्यांचं वेतन राहिलं असेल, त्यांचं पूर्ण वेतन राहिलं असेल तर ते इथे करायचं आहे. आपल्याकडे हा इश्यू तुमसर मध्ये बोंबाडे सरांना माहिती आहे. तर तुमसर मध्ये भरपूर लोक आहेत आपल्याकडे, 14, जे पवित्र पोर्टल मधून आलेले आहेत. तर सर, त्यांना ही खुशखबरी द्याल, त्यांचं काढता येत आहे. हा, ठीक आहे. तर जेवढे काही आहेत पवित्र पोर्टलवाले, ज्यांची पेंडिंग आहे किंवा ज्यांचं, तर त्या सगळ्यांसाठी तर सेम प्रोसेस आहे. पेंडिंग बिल मध्ये जायचं आहे, एम्प्लॉई एलिजिबिलिटी मध्ये जायचं आहे. त्यांना आवश्यक असणारे जे काही टॅब आहेत, अलाउन्सेस आणि डिडक्शन, ते घ्यायचे आहेत आणि सेव्ह करायचे आहे. त्यांचे त्या कालावधीतले डिडक्शन असतील ते पण घ्यायचे आहेत, जे संबंधित एम्प्लॉई
ज्या प्रकारातलं आहे, म्हणजे त्याचं GPF असेल किंवा NPS असेल, PT असेल, राहिलं असेल, तर ते घ्यायचं आहे. त्या टॅब द्यायच्या आहेत. पण कदाचित डिडक्शन मध्ये एकही जर डिडक्शन नसेल तर रेव्हेन्यू स्टॅम्प हे कंपल्सरी घ्यायचं आहे. डिडक्शन मध्ये सोडायचं नाहीये. आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर सेम दुसरी प्रोसेस आहे, पेंडिंग बिल ब्रोकन पिरियड एंट्री. यामध्ये जायचं, संबंधित एम्प्लॉईला सर्च करायचं. सर्च केल्यानंतर प्रपत्र 1 निवडायचं आहे बघा. ठीक आहे. तर इथे सगळ्या प्रपत्राची माहिती पण दिलेली आहे. आणि डायरेक्टर गव्हर्नमेंट अप्रूव्ड हे निवडायचं आहे. आणि ज्या आदेशाने आपण वेतन काढत आहोत त्या आदेशाचा क्रमांक, ऑर्डर नंबर व ऑर्डर डेट इथे सिलेक्ट करायचं. हे मी PPT तुम्हाला शेअर करणार आहे, त्यामुळे काही काळजी नाही. त्यानुसार याचं हे घ्या तुम्ही. अशा पद्धतीचं एक वेतन फरक आहे एखाद्या कर्मचाऱ्याचा. तर तो वेतन फरक तुम्हाला तिथे टाकायचा आहे. पर्टिक्युलर मंथ वाईज टाकायचं आहे, ज्याप्रमाणे त्यांचं जसं असेल, 5 महिन्याचं असेल, 10 महिन्याचं असेल. तिथे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होत नाही, त्यामुळे तुम्ही सगळी अमाऊंट, बेसिक, DA, HRA, NPS अलाउन्स, त्यानंतर डिडक्शन वगैरे ते सगळं तिथे आपल्याला नमूद करायचं आहे. हे बघा, सगळे जे टॅब आहेत ते खुले आहेत, त्यामुळे आपल्याला अडचण नाही. सगळ्या ठिकाणी अमाऊंट टाकता येते. सेव्ह अँड फॉरवर्ड ऑप्शन असल्याने माहिती भरून नीट तपासून खात्री झाल्यानंतरच सेव्ह अँड फॉरवर्ड करायचं आहे. ऑप्शनला, कोणत्या ऑप्शनला टिक करायचं आहे, काय आहे ते सगळं. तर अशा पद्धतीने ते करायचं आहे. मग प्रलंबित वेतन, रजा वेतन जिल्हा स्तरावरून क्लेम अप्रुव्हल, म्हणजे नुसतं पाठवलं म्हणजे झालं असं नाही होत. तोपर्यंत जिल्हा स्तरावरून जोपर्यंत बिलाला अप्रुव्हल मिळत नाही तोपर्यंत आपल्याला वेतन देयक तयार करता येत नाही. तुम्ही एक व्हिडिओ ईओ सरांनी पाठवला होता, ते अर्धवट व्हिडिओ होता तो, त्यात पुरेशी माहिती दिली नव्हती. त्यामुळे लक्षात घ्या, त्यांनी फक्त फॉरवर्ड पर्यंतचा व्हिडिओ दाखवला, त्यानंतरची प्रोसेस नाही सांगितली. तर अशा पद्धतीने सगळी इन्फॉर्मेशन, त्या संदर्भातले आवश्यक दस्तऐवज, डॉक्युमेंट जोडून जिल्हा स्तरावर पाठवायचे आहेत. त्यानंतर महागाई भत्तेच्या संदर्भामध्ये पण इथे दिलेली कार्यवाही आहे. त्यांना DA एरियर्स आणि रेव्हेन्यू स्टॅम्प हे बघा अशा पद्धतीचा असेल महागाई भत्त्याचं विवरणपत्र, ते आपल्याला लिहायचं आहे. DA एरियर्सच्या आणि अमाऊंट लिहायची आहे. रेव्हेन्यू स्टॅम्प सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे इथे 0 असेल 0 ऍड आणि फॉरवर्ड करायचं. सेव्ह अँड फॉरवर्ड करायचं आहे. आणि इथे प्रपत्र 4 निवडायचं आहे. तसेच फॉल बिल फ्रॉम डेट टू डेट, म्हणजे 7व्या तारखेचा ज्या कालावधीचा आहे तो कालावधी टाकायचा आहे. त्यामध्ये 3रा हप्ता जून मध्ये, 4था हप्ता याच ठिकाणी बेसिक एरियर्स मध्ये टाकून सेव्ह अँड फॉरवर्डला क्लिक करा. या ठिकाणी परत DA एरियर्सची रक्कम टाकून ती अगोदर वेगळ्या ब्रोकन ID ने सेव्ह केलेली आहे. ही एक प्रोसेस माहिती. तर यामध्ये बिल ग्रुप निवडायचा आहे प्रपत्र टाईप मध्ये. हॅलो सर. हा, हॅलो सर. मला हे विचारायचं होतं की जसं आपण सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे 2 हप्ते टाकतो एकत्र, समजा दुसरा आणि हो, तिसरा समजा किंवा चौथ्यापर्यंत, हो. तर ते प्रत्येक वेळेस ऍड करावं लागेल आपल्याला की एकत्र रक्कम टाकलेली चालेल? नाही, एकत्र टाकता येईल ना. सेवानिवृत्त चालू आर्थिक वर्षातलं आहे की जुने आहे? जुने समजा. नाही, 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीबाबत बोलतोय. हो, आपण पहिल्यांदा जो बघितली युटिलिटी त्यात तेच आपण सांगितलं ना. पहिलं एका वेळेस टाकता येईल तुम्हाला, जर त्यांचे 2 हप्ते बाकी असतील, 3 बाकी असतील. आता आपण DA एरियर्सची रक्कमच्या संदर्भामध्ये माहिती बघतोय.
ती जर समजा काही जणांचे 2 DA एरियास राहिले आहेत, 2 थकबाकी राहिले आहेत. हा, डी एरियर्स पण आहेत आणि सोबत सातव्या वेतन आयोगाचा हप्ता पण आहे. हो. हा, तर मग त्यांचा सेपरेट टाका ना. सेपरेट करावं लागेल. हम्म. आणि हे मयत कर्मचारीचं हा, त्यांना पण 4च हप्ते द्यायचे का 5वा द्यायचा आहे? पाचवा नाही द्यायचा आहे जी. पाचवा जेव्हा येईल तेव्हा राहील ना सुविधा. सुविधा थोडी बंद होणार आहे आता. जेवढ्या सूचना दिल्यात तेवढ्याच द्यायच्या. पाचव्याची अजून काही प्रोसेस नाही. नाही तर पाचवा देऊन द्यायला पुन्हा अडचणी येऊन जाते. पूर्ण बिल वापस होऊन जाईल मग. तर थोडीशी काळजी घ्या. अं, ठीक आहे, इथे हे दिलेलंच आहे, हे तुम्हाला समजेल. बाकी कार्यरत सेवानिवृत्त मयत शिक्षकांना वरिष्ठ शिक्षकांची नोंद करतानाची कार्यवाही पण इथे दिलेली आहे. एखादा कर्मचारी प्रिंटचा ऑप्शन क्लिअर नाही सर. अं? प्रिंटचा ऑप्शन क्लिअर नाही पूर्णतः. टोटल जसा आपण जो बिल टाकतो त्याचा प्रिंटचे ऑप्शन क्लिअर नाही, अर्धा भाग येतो प्रिंट मध्ये. प्रिंट मध्ये अर्धा भाग येतो का? हम्म. त्याची काही आयडिया असेल तर पूर्ण यासाठी काही सांगाल. नाही, टोटल अमाऊंट पण जेवढी देतोय ना नेट पे ते आली पाहिजे एवढी खात्री करा. फेमस आहे. ती जोडली तरी चालेल. मेडिकल मेडिकल बिलचं जसे आपण एंट्री केलो त्याची पहिल्या वेळेस याच्यावरून प्रिंटचा करून ऑप्शन बघा. क्रोम वरून वगैरे शक्य होईल. त्या 4 खेड्यात नाही आहे हॅलो. क्रोम मध्ये गावातले 2 दुकान बंद आहे म्हणा. बाहेरचा आवाज खूप येत आहे सर. हा, हॅलो. हा, क्रोम मधून वगैरे करून बघा. कंट्रोल पी जर झाला तर क्रोम मधून क्रोम मधून नाही झालं का? नाही झालं नाही का? सर. नाही नाही, मी ते चंद्रपूरचं एक बिल बनवून दिलं. हो का? हा, तर त्याच्यात तो प्रिंटचा जसा आपला मेडिकल बिलच्या याच्यासाठी मग नंतर शेवटी तो प्रिंटचा ऑप्शन नंतर ऍड केला होता त्यांनी. हा हा, आणि याला ऍड केला ह्या असेल म्हणजे काही सुविधा असेल. नाही आहे याला. मी बघितला तो. हा 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 नवीन आला असेल तर माहिती नाही. हा हा, प्रपत्र व निवडायचं आहे. फ्रॉम डेट टू डेट ज्या कालावधीत काय तो प्रथम बेसिक एरेस मध्ये टाकायचा आणि सेव्ह अँड फॉरवर्ड करायचा आहे. सुरुवातीला प्रपत्र 1 सांगितला होता, नंतर प्रपत्र 4 सांगितलंय. हा, तर ते दिलेलं आहे इथे. तुम्ही पीपीटीचा आधार घ्या, ज्यांचं जे काही असेल त्यानुसार काय काढायचं आहे. त्यानुसार प्रपत्र वेगवेगळे आहेत. प्रपत्र 1, 2, 3, 4 त्यानुसार तुम्ही वापर करू शकता. 7व्या वेतन आयोगाची थकबाकीचा जो आदेश आता मयत कर्मचारी किंवा आपले रिटायर्ड कर्मचारी आहे याच्यासाठी काही स्पेशली आदेश क्रमांक आहे का, किंवा आदेश क्रमांक आणि तारीख? कशासाठी? 7व्या वेतन आयोगासाठी? हा हा. त्यांचा तुमची ते हे नोंद मंजुरी आदेश असेल ना सर, त्यांनी बिल टाकला असेल ना, कदाचित टाकला असेल तर टाकून घ्या म्हणा. तोच मंजुरी आदेश टाका अच्छा. तालुक्याचा. तालुक्यावरून मंजूर करावंच लागतील ना हे जेवढे काही थकबाकी आहे. आपण मगाशी बोलले की ज्या म्हणजे शेवटच्या शाळेत ते रिटायर्ड झाले किंवा जिथून ते मरण पावले हो, त्याच शाळेतून ते होणार आहे. त्याच शाळेतून ते होणार आहेत. हो, मग समजा काही जण तिथून आपल्या इथून रिटायर्ड झाले किंवा मरण पावले आणि मग त्यांची पेन्शन समजा इथे पवनी ब्लॉकला बनत आहे, याचा काही फरक नाही पडणार ना? म्हणजे काही समजलं नाही मला. जसं की पेन्शन जशी त्यांची समजा पवनी ब्लॉकला चालू आहे, कार्यरत होते आपल्या इथे समजा लाखांदूर ब्लॉकला. म्हणजे वैद्य सरांचं उदाहरण. हा हो हो.
हा हा, नाही असं काही नाही. त्यांच्या ज्या शाळेत होते ते, त्या हम्म. शाळेतून सर्व्हिस एंड झाली आहे की नाही, त्यामुळे तो डेटा त्यांच्या शाळेलाच आहे ऑलरेडी. हो, भलेही शाला शाळेवरून आपण इथून डिलीट केला, पण सिस्टीम जी मेन सिस्टीम आहे बॅकएंडला तो डिलीट नाही झालाय ना, त्यामुळे तिथूनच काढायचा आहे. त्याचा काही शाला फरक नाही पडत. हम्म. शालाचा आयडी आपण त्याच शाळेत येते जिथे शेवटच्या शाळेत होते ते. हा दुसऱ्या तिथून. शाळेतून शालाचा आयडी येत नाही त्याची सर्च मारली तर. नाही 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 घेणार ते दुसऱ्या शाळेत. हा नाही. हो. बॅकएंडला डेटा त्याच शाळेवर आहे त्यांचा, त्यामुळे ज्या शाळेत होते तोच डेटा तो तिथलंच घेणार ते. हो सर. हो. हम्म. हम्म. बघा आता तुम्ही म्हटले की एवढे हे कागदपत्र मागण्याची गरज का आहे वगैरे, म्हणजे याच्या बाबतीत, हा मेडिकलच्या नाही, थकबाकीच्या संदर्भामध्ये. तर इथे जिल्हा स्तराची ही लॉग इन आहे. जिल्हा स्तराच्या लॉग इनला काय दिलेलं आहे बघा, तुम्ही तिथून सेव्ह अँड फॉरवर्ड केलं की बीयू लॉग इनला ती माहिती राहत नाही, ती सरळ जिल्हा लॉग इनला येते. मग इथे ब्रोकन आयडी दिसत आहे, डीडीओ कोड दिसत आहे, शालार्थ आयडी दिसत आहे, त्या एम्प्लॉईचं नाव दिसत आहे, स्टेटस दिसत आहे. आणि मग त्याला सिलेक्ट करून हार्ड कॉपी रिसीव्ह डेट, रिजेक्ट रिझन फॉर रिजेक्शन, पे इयर सिलेक्शन, पे बिल, अशा पद्धतीने टिक करून त्याला अप्रूव्ह करायचं आहे. त्याचा ऍबस्ट्रॅक्ट रिपोर्ट पण बघता येणार आहे जिल्हा स्तरावर एकेकाचा, किंवा सगळ्यांचा पण एकत्रित सिलेक्ट केला तर. तर हे हार्ड कॉपी रिसीव्ह डेट प्रत्येकाची गरजेची आहे, तेव्हाच त्याला अप्रुव्हल मिळणार आहे ती तारीख. म्हणून हे जेवढं शक्य होते तेवढ्या शक्य लवकरात लवकर जर आणून दिले तर ह्या फेब्रुवारी महिन्यात म्हणजे 15 तारखेपर्यंत प्रोसेस करा. म्हणजे लवकरात लवकर आपल्याला ते बिल पण देता येतील. मेडिकल बिल सोबत सोबत हे थकबाकीचे जे देयक आहे तर ते सगळ्यांना आपल्याला देता येतील. आणि जी ग्रँट आहे ती वापस जाण्याच्या अगोदर आपल्याला प्रोसेस करायची आहे. त्यामुळे शक्यतोवर सगळ्यांनी संबंधितांना सांगून ती प्रोसेस करून घ्यायची आहे. आणि ही प्रोसेस राज्यस्तरावरूनच त्यांनी सांगितलेली असल्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत, ज्या सूचना दिलेल्या आहेत. बघा डीडीओ 3 लॉगिन मध्ये पेंडिंग बिल या टॅब मध्ये क्लिक केल्यावर डीडीओ 1 कडून सेव्ह अँड फॉरवर्ड टू नेक्स्ट ऑथॉरिटी केलेली शिक्षकांची नावे दिसतील. यामध्ये अप्रूव्ह करताना आवक नोंद रजिस्टर मधील आवक ज्येष्ठतेने या क्रमानेच अप्रूव्ह करायचं आहे. प्रथम आवक प्रथम प्राधान्य. तर म्हणून ज्यांचे जे आवक आहे लवकर होईल हार्ड कॉपीचे, त्यानुसारच त्यांना प्राधान्य पहिल्यांदा असणार आहे. त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेली ग्रँट म्हणजे जवळपास 3 कोटी ग्रँट उपलब्ध आहे. आणि बिल जर जास्त झाले 4 कोटीचे तर मग जे शेवटी येतील त्यांचे थांबवून येतील. त्यामुळे थोडी काळजी घ्या. हा जो क्लेम आहे तो कोणत्या महिन्यात द्यायचा आहे ते पण सिलेक्ट करता येणार आहे इथे. आणि त्यानंतर समजा क्लेम रिजेक्ट करायचं असेल तर त्याचं कारण पण इथे नमूद करता येणार. हे जिल्हा स्तरावरची प्रोसेस आहे, हे आपल्याला समजण्याची काही तेवढी गरज नाही. जिल्ह्याची जी काही यंत्रणा आहे ते यावर काम करेल. रिजेक्ट जर आपण केला तर ते कशामुळे केला त्याचा रिमार्क पण आपल्याला इथे देता येणार आहे. तर जेव्हा एखादा डीडीओ ला जर रिजेक्ट झाला असेल ब्रोकन आयडी वर क्लिक केल्यानंतर, तर एंट्री हॅज बीन रिजेक्टेड सो प्लीज डिलीट ब्रोकन एंट्री अँड ऍड न्यू एंट्री अशा प्रकारचा मेसेज दिसेल. त्यामुळे सदर ब्रोकन एंट्री जे आहे ते पुन्हा डिलीट करून नव्याने करायची आहे. आणि एखाद्याला जर अप्रुव्हल मिळालं तर अशा पद्धतीने स्टेटस मध्ये ऑर्डर जनरेटेड दिसेल. जेव्हा ऑर्डर जनरेटेड म्हणून लिहिलेलं असेल तर
अशा वेळेस मग त्यांचं आपण वेतन देयक तयार करू शकतो. सेवानिवृत्त शिक्षकांच्या बाबतीत बिल जनरेट करण्यापूर्वी त्यांचे बँक अकाउंट नंबर व IFSC कोड तपासून घ्यायचा आहे. तो कसा करायचा आहे तर CMP बँक डिटेल, एम्प्लॉई बँक डिटेल, व्हेरिफिकेशन ऑफ बँक यामध्ये 5चा उपयोग करायचा आहे. त्यानंतर जे लोक रिटायर झाले, अगोदरच रिटायर झालेले आहेत, तर इथे त्या एम्प्लॉईची नावं दिसतील मग आता बिलामध्ये. तर ते काय करून घ्यायचे आहेत की व्हेरीफाईड करून घ्यायचे. सर आणि एक मिनिट, मयत कर्मचाऱ्याच्या बाबतीतचं बँक डिटेलचं काय आहे? हा, त्यांचं जे वेतन, मागचं जे वेतन ज्या बँक खात्यावर झालं त्या खात्याच्या बाबतीतला डेटा येणार नाही त्या ऑटोमॅटिक. तर हे व्हेरीफाईड करायचे आहेत. समजा तुम्हाला तो खाता बदलायचा असेल तर तो तुम्हाला अपडेट करायचा आहे संबंधित कर्मचाऱ्यांचा, म्हणजे त्यांनी बंद मयत केला असेल. बंद केला असेल, समजा बंद केला असेल त्यांचे, बंद जसं केला वैद्यसरांच्या बाबतीतच बोलतो मी. हा 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 त्यांच्या मिसेस आता समजा त्या हे आहेत, पेन्शन घेतात, तर त्यांचा अकाउंट नंबर तिथे टाकायचा का मग? तुम्हाला एक मिनिट, त्याच्या बाबतीत एक प्रोसेस आहे. ते मयतच्याच बाबतीत बघतोय, हो. नाही सेवानिवृत्तच्या बाबतीत. तर तिथे एम्प्लॉई नेम त्यांचंच येणार आहे. खरं म्हणजे नाव बदलता येणार नाही आपल्याला संबंधितच. पण जेव्हा त्यांचं वेतन जे होईल ते जरा ऑफलाईन किंवा RTGS स्वरूपाचं असेल तर अशा वेळेस ते आपल्याला बघता येईल की काय करायचं आहे. ठीक आहे. RTGSच्या वेळात आपल्याला तो अकाउंट द्यावा लागेल. हा, तो अकाउंट व्हेरीफाय करून संबंधित दर्शक करून देता येईल आपल्याला. बघू त्याच्याबद्दलची प्रोसेस पण. ठीक आहे. ठीक आहे. सध्या तरी त्यांचा जो अकाउंट नंबर आहे, जर चालू असेल, बंद झाला असेल, काय असेल तर तो आपल्याला हे करायचं आहे. मृत असल्यामुळे सर त्यांचा अकाउंट बंदच असेल तो 100%. हा, बंद असेल. वैद्य सरांचा चालू आहे. चालू आहे का? हो, अकाउंट जॉईन चालू झाला आहे. का त्यांचा अकाउंट? नाही, ते केसची भानगड सुरू असल्यामुळे. हा हा हा, त्यामुळे त्यांचं आहे. हा. त्यानंतर मग काय करायचंय, म्हणजे त्या व्हिडिओमध्ये काय दिलेलं नव्हतं ते सांगतो. मग सगळं झालं, अप्रुव्हल मिळाला, ऑर्डर जनरेटेड झालं, तर मग जायचं आहे रेग्युलर शालार्थ मध्ये. रेग्युलर शालार्थ मध्ये जायचं आहे, वर्कलिस्ट, पेरोल, त्यानंतर पेरोल जनरेशन व्ह्यू मध्ये जायचं आहे, जनरेट रिजनरेट बिल मध्ये जायचं आहे. इथे गेल्यानंतर इयर, मंथ हे आपण सिलेक्ट करतो, कोणत्या मंथ साठी आपल्याला दिलेलं आहे. इथे बघा, नेहमी आपण हे करत होतो तर इथे 2 बिल ग्रुप येते, रेग्युलर आणि सप्लिमेंटरी बिल ग्रुप. ठीक आहे. बिल नंबर सप्लिमेंटरी बिल ग्रुप सिलेक्ट करायचा आहे. बिल टाईप हा सप्लिमेंटरी पे बिल असेल आणि इथे लिहून येईल सप्लिमेंटरी पे बिल, आणि बिल जनरेट करायचं आहे. जनरेट केल्याबरोबर अशा पद्धतीने रेग्युलर शालार्थ मध्येच बिल तो जनरेट होणार आहे संबंधित कर्मचाऱ्याचा, आणि तो सप्लिमेंटरी बिल तयार होणार. त्यांचं रितसर बघून घ्यायचं, इनर बघून घ्यायचं, ऍक्टिव्हिटन्स बघून घ्यायचं, बरोबर असल्याची खात्री करायची. DDO1 लॉग इन मध्ये सप्लिमेंटरी, इनर, ऑल रिपोर्ट, इनर, आउटर, ऍक्टिव्हिटन्स, बँक स्टेटमेंट प्रिंट काढून
मुख्याध्यापक स्वाक्षरी करून DDO2 कार्यालयात सादर करायचं आहे. जसं तुम्ही आता म्हटले बघा, एखादा कर्मचारी आहे त्याचा DA एरियर्स व या शिक्षकाच्या 7व्या वेतन आयोगाचा 3रा 4था असे 2 क्लेम केलेले आहेत. दोन्ही क्लेम DDO3 लॉगिन मधून अप्रूव्ह झालेले असेल तर त्यावेळेस एकाच सप्लिमेंटरी बिल मध्ये रक्कम येणार आहे. या ठिकाणी 2 बिल करण्याची आवश्यकता नाही. सदर बिल DDO2 लॉगिनला फॉरवर्ड करावे. म्हणजे आता गोखे सरांनी जे प्रश्न विचारला, क्लेम तुम्ही सेपरेट टाका, पण जेव्हा बिल जनरेट होणार आहे तर दोन्ही क्लेम एकाच बिलामध्ये येतील. DDO1 लॉगिन मध्ये ज्याप्रमाणे एका कर्मचारी जर प्रलंबित वेतन क्लेम DDO2 3 ला लॉगिन मधून अप्रूव्ह झाले असेल तर वरील प्रमाणे सप्लिमेंटरी बिल मध्ये रक्कम कपातीसह येतील. सदर बिल DDO2 ला फॉरवर्ड करायचं आहे. ज्या संदर्भात त्यांची रक्कम असेल त्या संदर्भात अशा पद्धतीने सगळ्या कपाती येतील इथे. मग DDO2 ला परत आहे फॉरवर्ड ऑप्शन आहे. सगळे DDO लॉगिन टू जे सांभाळतात त्यांना माहिती आहे. त्यामध्ये आता काय करायचंय त्यांनी, नेहमीप्रमाणे इथे आपण सिलेक्ट करतो, बिल सिलेक्ट करतो आणि फॉरवर्ड करतो. तर इकडे एक ठिकाणी बघा, पे बिल टाईप मध्ये सप्लिमेंटरी पे बिल हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. लॉगिन टू नी ही बाब लक्षात घ्यायची आहे आणि ते लॉगिन 3 ला फॉरवर्ड करायचे आहे. मग लॉगिन 3 ला सुद्धा कन्सॉलिडेट पाथचा वापर करायचा आहे. म्हणजे ही आमची प्रोसेस आहे, ती आम्ही सप्लिमेंटरीच्या माध्यमातून करणार आहोत. त्यामुळे रेग्युलर बिलाचा आणि ह्या बिलाचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे तुम्हाला सेवानिवृत्तवाले आपले शिक्षक बांधव तुमच्या बरोबर आमचा करून द्या, आमच्या तुमच्या याच्यात आलं नाही वगैरे असं म्हणतील तर त्यांना समजून सांगा. तुम्हाला जसे फोन येत तसं मला पण फोन आले, सर या बिलात टाकले नाही, माझं बिलातच नाव नाही आलं, तसं येणार नाही. रेग्युलर बिल ही वेगळी प्रोसेस आहे, ही बिलाची वेगळी प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस आताही करू शकता आणि करून ठेवायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने MTR वगैरे जनरेट होणार आहे आणि नंतर ज्या काही कपाती आहेत त्या कर्मचारी खात्यामध्ये CMP ने होण्याची शक्यता आहे. आणि दुःखाची गोष्ट अशी की ह्या महिन्यापासून आपल्याला जे वेतन आहे जेव्हा CMP ने होणार आहेत आणि डिडक्शन आहे ती गर्जियनच्या खात्यावर जमा होणार आहे. सोसायटी, LIC हे सगळे जे ते आपण गट शिक्षण अधिकारी यांच्या खात्यावरून करायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण सगळी प्रोसेस जाणून घेतली. मी त्याचं पत्र आणि प्रोसेस आणि ज्या काही आता जे दाखवलं त्याबद्दल सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. त्याचा वापर करून तुम्ही जे आपले बांधव ज्यांचे थकीत वेतन प्रलंबित आहेत त्यांना खुशी देऊ शकता. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का?